धरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् सद्गुरुनाथ महाराज की जय. उत्तम भगवद्गीता पठन झालेलं आहे. आता त्याचं चिंतन करूया. आज चिंतनासाठी घेतलेले जे श्लोक आहेत ते घेण्याचा योग मला आला आहे. माझा आज नागपूर प्रवास आहे. आजपासून नागपूरला प्रवचन आहे. त्यामुळे मी सकाळी निघणार होतो, पण शैला काकूंचा घसा जरा साथ देईन असा वाटला. पुन्हा रात्री त्यांचा दासबोध आहे, नंतर आत्माराम आहे, गीता आहे, उपनिषद आहे. एवढ्या प्रवचनांसाठी घशाला साथ मिळाली पाहिजे, म्हणून मग एवढं प्रवचन घेऊन मी निघतो आहे. आज आपण दुसऱ्या अध्यायातले 2 श्लोक बघणार आहोत. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. दुसऱ्या अध्यायातला 22 आणि 23 नंबरचा श्लोक आपण बघतो. मला असं वाटतं की ज्यांना भगवद्गीता पाठ नाही त्यांना पण हे श्लोक पाठच आहे. पासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. बऱ्याचदा सिनेमामध्ये हिरोचा अंत होतो, अशा वेळी असे श्लोक म्हटलेले दाखवतात. आणि ज्या ठिकाणी अंत्यक्रिया होते त्या ठिकाणी हे श्लोक लिहिले असतात. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आणि मग माणसाचा असा समज होतो की हे श्लोक फक्त त्याच वेळेचे आहेत. जसं जेवताना म्हणायचा श्लोक पचाम्यन्नम चतुर्विधम, म्हणजे हा फक्त जेवताना म्हणायचा श्लोक आहे असं लेबल लागलं. त्या सगळ्यांना माहिती आहे श्लोक, अहम वैश्वानरो भूत्वा. असं वाटतं की हा जेवताना म्हणण्याचा श्लोक आहे. नाही हो, हा जगताना म्हणण्याचा श्लोक आहे. नव्हे, हा श्लोकच जगायचा असतो. तसं वासांसी जीर्णानी आणि नैनम छिंदंती शस्त्राणी हे त्या ठिकाणचे श्लोक नाही आहेत.
हा श्लोक जर जीवनात जगता आला ना, तर त्या ठिकाणी जाण्याची वेळच येत नाही. काय म्हणतोय? हे श्लोक जर नीट समजून घेतले ना, तर त्या ठिकाणी जाण्याची वेळच येत नाही. आपण या श्लोकांचा गोषवारा घेऊया आणि शक्यतो हे 2 श्लोक पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. अर्थ सांगतो, ज्याप्रमाणे पुरुष जीर्ण वस्त्रे टाकून दुसरी नवीन वस्त्रे ग्रहण करतो, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीराचा त्याग करून दुसरं नवीन शरीर धारण करतो. पुढचा श्लोक, या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही, दहन करू शकत नाही, अग्नी पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. याबद्दल आपण थोडीशी शहानिशा करूया. अहो, हे श्लोक भयप्रद नाही आहेत. हे श्लोक भयमुक्त करणारे आहेत. हे श्लोक त्या ठिकाणी स्मशानभूमीत आठवण्याचे नाही आहे. हे श्लोक जर नीट समजून घेतले, तर मी कधी स्मशानभूमीत जाणार नाही, जायचं काम पडणार नाही, कारण मी निरवयव आहे, मी आत्मा आहे. एवढा आनंदाचा भाग आहे हो याच्यात. हे श्लोक दुःख घालवण्यासाठी आहे आणि आनंद प्रदान करण्यासाठी आहे. थोडस याचं विश्लेषण बघूया. मराठीत माऊलीची ओवी त्याला खूप सुंदर साथ देते. जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे, चैतन्य नाथे. 3 चरण तर सगळ्यांना कळले आहेत. जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेढीजे. जिरलेला कपडा काढून टाकायचा, नवीन ओढून घ्यायचा. तैसे देहांतर ते स्वीकारीजे, असं दुसरा देह स्वीकारण्याची तयारी ठेवायची. पण पदवी दिली आहे या ठिकाणी. काय पदवी दिली आहे माऊलीनी? आपलं नाव ठेवलं आहे माऊलीनी. काय नाव ठेवलं आहे माऊलीनी? जे आहे ते नाव ठेवलंय. काय नाव ठेवलंय? चैतन्यनाथे. माऊली आपल्याला चैतन्यनाथ म्हणते आहे. चैतन्याचा स्वामी आहे. मी चैतन्याचा स्वामी आहे. चैतन्य स्वरूप माझं आहे, मी आहे. मग इतका सगळा खटाटोप वासांशी जीर्णानी वगैरे कशाला सांगायला पाहिजे? अज्ञानवश मी स्वतःला शरीर समजून बसलो. आता शरीर समजून बसल्यानंतर घोटाळा काय झाला, की माझ्या शरीराप्रती माझ्या अंतःकरणाची तीव्र आसक्ती तयार झाली. आणि आसक्ती तयार झाली, त्यामुळे माझ्या शरीराला 6 विकार आहे, हे मला पहिले पटत नाही. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. 6 विकार आहे. अस्ति शब्दाचा अर्थ गर्भामध्ये असणे, जायते शब्दाचा अर्थ जन्म घेणे, वर्धते शब्दाचा अर्थ वाढ होणे, विपरिणमते या शब्दाचा अर्थ परिणाम होणे म्हणजे बदल होणे, अपक्षीयती शब्दाचा अर्थ क्षय होणे आणि विनश्यती शब्दाचा अर्थ नाश होणे असा आहे. आता हे शरीराला 6 विकार आहेत, हे पहिल्यांदा मला मान्य होत नाही, कारण मी स्वतःला शरीर समजतो. माझं शरीर जसंच्या तसं असावं. माझ्या शरीराचं बल जाऊ नये, माझं तारुण्य नाहीस होऊ नये, हे सहजच माणसाला वाटत असतं. एखादा डोक्यावर पांढरा केस आला तर सगळ्या शरीरावर रोंगटे उभे राहतात. थरकाप उठतो, अंतःकरण भयभीत होतं. अरे, पांढरा केस. याचं जर मुख्य काही कारण असेल, मुख्य जर कोणतं कारण असेल, तर ते हे आहे, की मी माझ्या शरीराला नाशवान आहे असं समजत नाही आणि शरीर नाशवान आहे आणि मी म्हणजे आत्मा अविनाशी आहे.
आणि त्या शरीराच्या स्थितीबद्दल आणि आत्माच्या वस्तुस्थितीबद्दल या 2 श्लोकांमध्ये सुंदर विश्लेषण केलं आहे. ते विश्लेषण या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणून वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. अपराणी म्हणजे दुसरे. वासांसी जीर्णानी जुनं शरीर, जीर्ण शरीर टाकणे, जीर्ण वस्त्र टाकणे. आता आपण कपडे घेतो, मोठ्या कौतुकाने कपडे घालतो, तेवढ्याच कौतुकाने आपण जन्म झालेलाही साजरा करतो. बा माझा नवीन शर्ट आहे, बा माझा नवीन शर्ट आहे, बघा माझा नवीन शर्ट. कौतुकाने. तसं नवीन जन्मलेलं जे मूल असतं त्याचं कौतुक असतं. काय करावं? इतकं छान आहे, खूप गोड आहे. आपल्या बघण्याची दृष्टी जेव्हा गोड असते ना, तेव्हा सगळं गोडच असतं. आणि आपल्या बघण्याची दृष्टी जेव्हा गोड नसते ना, त्यावेळेला गोड वस्तू सुद्धा गोड नाही वाटत. सांगायला नको, सगळ्या मनक कल्पना आहेत. गोड वाटणे ही सुद्धा मनक कल्पना आहे बघा. खरंच जर मूल गोड असतं ना, खरंच, तर कुंतीने त्याचा त्याग केला नसता. बाकी उदाहरणं देण्याची आता मला गरज वाटत नाही. परिस्थितीनुसार गोडवा आणि कडूपण हे सगळं त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. सगळं यथासांग शास्त्रविधी बरोबर पद्धतीने आणि समाजाला रुचेल पचेल अशा पद्धतीने जर झालं असेल, तर ते सगळं गोड असतं. नाही तर त्यात मिठाचा खडा असतो. कर्ण नुसता सुंदर नव्हता, कर्ण तेजपुंज पण होता. कर्णाच्या सौंदर्याला तेजाची झळाळी होती. सूर्यपुत्र होता. मग त्याच्या सौंदर्याबरोबर त्याचं जे फाकलेलं तेज आहे, तरी सुद्धा तो गोड नाही वाटला. याचं कारण परिस्थिती. आता शरीराला जर मी समजलं, तर जीर्ण झालेलं जे शरीर आहे ते टाकवत नाही, सोडवत नाही, त्याग करायची इच्छा राहत नाही. नवीन शरीराला धारण करायला माणूस उत्सुक असतो, पण जुनं सोडायला तयार नसतो. आणि जुनं सोडल्याशिवाय नवीन धारण करता येत नाही. आता एक प्रश्न विचारतो, की जुना शरीराचा त्याग करायचा जीर्ण झालेल्या आणि नवीन शरीराचा स्वीकार करायचा, या दोन्ही शरीराचा एकाचा त्याग आणि एकाचा स्वीकार करणारा शरीरी तर तोच आहे की नाही. शरीर बदललं, शरीरी बदललं का हो? लाल रंगाचा शर्ट घातला, तो काढून टाकला आणि हिरव्या रंगाचा शर्ट घातला, घालणारा बदलला का? नाही ना. तसं शरीर बदलतं, शरीरी बदलत नाही. आत्मा शरीरी आहे. आत्मा काय आहे? शरीरी आहे. आणि म्हणून मी शरीरी आहे हे जोपर्यंत पटत नाही, तोपर्यंत जुनं वस्त्र टाकवत नाही, जीर्ण झालं तरीही टाकवत नाही. आता वस्त्र हे मनुष्य देहाचं बाहेरचं प्रावरण आहे किंवा आवरण आहे किंवा कवर आहे. तसं शरीर, आपलं शरीर
हे आत्म्याचं बाहेरचं प्रावरण आहे, बाहेरचं आवरण आहे. आणि त्या आवरण्यावरून आम्ही त्याला काय समजतो, तो समजायला लागतो. आता वस्त्राचे गुणधर्म वस्त्र परिधान करणाऱ्याला लागतात का हो? पण लागल्यासारखे वाटतात. आणि म्हणून मग त्याला असं वाटतं, मीच वस्त्र आहे. वस्त्र घालणारा वस्त्रापासून वेगळा आहे. पण हळूहळू वस्त्र म्हणजे मी असं वाटायला लागतं. आणि मग काळाच्या ओघात जुनं झालेलं वस्त्र सोडवत नाही, टाकवत नाही. पण ज्याला हे कळलं असतं, तो आपल्या देहरूपी जीर्ण वस्त्राचा आनंदाने त्याग करतो. लक्षात ठेवा बरं का, आनंदाने त्याग. काही रोगी पाहिले आहेत मी, आजाराने त्रस्त झालेले असतात. आणि असे आजाराने त्रस्त झालेले जे रोगी आहेत, ते त्यांचं शरीर त्याग करण्यासाठी उत्सुक असतात. केव्हा एकदा मरतो असं त्यांना झालेलं असतं त्रासापायी. ती परिस्थिती नाही आहे, त्याला त्याग नाही म्हणत. त्याला त्याग नाही म्हणत. आनंदाने वस्त्र ठेवणे याला त्याग असं म्हणतात. आणि म्हणून जे वस्त्र जीर्ण झालाय, जे वस्त्र शीर्ण झालाय, त्या वस्त्रापासून मी वेगळं आहे हे ज्याला कळतं, त्याला वस्त्र त्यागाचा दुःख होत नाही. तो आनंदाने वस्त्र त्याग करतो, तो आनंदाने देहत्याग करतो. रडत विषण्ण अवस्थेमध्ये डेस्परेट झाल्यानंतर शरीर त्यागणे याला वस्त्र त्याग म्हणत नाहीत. झाडाचं पान असतं आणि ते पान जर आपण तोडलं ना, तर थोडासा टच आवाज येतो आणि त्या ठिकाणून पांढरा स्त्राव येतो, चिकट स्त्राव येतो. ते त्या झाडाने पानाचा केलेला त्याग नव्हे, त्या झाडापासून पान काढून घेतलं गेलं. पण ते पान जेव्हा पिवळं होतं आणि हळूहळू एखाद दिवशी हवेच्या झुळूक आल्याबरोबर ते जसं तिथून गळून पडतं, त्यावेळेला त्या ठिकाणी चीक किंवा कुठलाही स्त्राव येत नाही. याला त्याग असं म्हणतात. माझ्या शरीराचा त्याग करत असताना मला माझं शरीर आनंदाने ठेवता आलं पाहिजे. त्याला त्याग असं म्हणतात. नाईलाजाने रडत पडत ओरडत नाही चालत. हो असं नाही चालत. असं आणखीन एक मुद्दा मांडतो. तो मुद्दा असा आहे की वस्त्र परिधान करत असताना पहिली वस्त्र टाकली जातात, त्यानंतर नवीन वस्त्र धारण केलेली नसतात. पण नवीन वस्त्र जवळ असतात. काय शब्द वापरलाय? पहिली जीर्ण झालेली वस्त्र टाकलीत, पण नवीन वस्त्र परिधान केलेली नाही. अशी जी मधली वस्त्रहीन अवस्था आहे, याला निरुपाधिक अवस्था असं म्हणतात. म्हणजे शरीर टाकलं, शरीर नावाचं वस्त्र टाकलंय आणि दुसरं शरीर स्वीकारलेलं नाही. अशी जी निरुपाधिक वस्त्रहीन अवस्था आहे, त्या अवस्थेत सुद्धा आत्म्याचं अस्तित्व आहे. आणि धीरच तत्र न मुह्यती. काय म्हटलेलं आहे पुढच्या श्लोकांमध्ये आहे, तथा देहांतर प्राप्तीर धीरच तत्र न मुह्यती. ही अवस्था खूप कठीण असते. जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेढीजे. मग म्हटलंय माऊलीनी, इथे पॉज आहे मग शब्दाचा. जुनं वस्त्र, देहरूपी जुनं वस्त्र टाकलेलं आहे आणि नवीन वस्त्र परिधान करायचं आहे. अशा वेळेला शरीर रूपी वस्त्र ही वस्त्र नसताना तो जो आत्मा आहे तो निरोपाधिक आहे.
पण तरीही त्या आत्म्याचं अस्तित्व आहे. म्हणून जीर्ण शरीराचा त्याग केल्यानंतर नूतन शरीर स्वीकारण्यापूर्वी मधली जी अवस्था आहे ती आत्म्याची वास्तविक अवस्था आहे. कारण शरीरावर आत्मा अवलंबून नाही, आत्म्यावर शरीर अवलंबून आहे. दुसरं एक गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे आणि म्हणून माऊलींनी इथे चैतन्यनाथ हे शब्द वापरला आहे. तैसे देहांतराचे स्वीकारिजे चैतन्यनाथे. प्रत्येक वेळेला शरीर वृद्ध असलं पाहिजे, जर्जर असलं पाहिजे, म्हणजेच त्याचा त्याग केला जातो असं नाही. काही जण बालवयातच जातात, काही जण तरुण वयातच जातात, काही जण गर्भातच जातात. मग तुम्ही जीर्ण वस्त्र वगैरे म्हणता त्याच्याबद्दल काय आहे वासांसी जीर्णानी? मग असं का बरं या ठिकाणी? तर या ठिकाणी जीर्ण शब्दाचा अर्थ आहे काल नव्हे. जीर्ण शब्दाचा अर्थ प्रारब्ध जीर्ण झालं, कर्माचे भोग संपले की ते शरीर निरुपयोगी असतं. मग ते बालकाचं असो, तरुणाचं असो की वृद्धाचं असतो. प्रारब्धाचा क्षय झाल्यानंतर, प्रारब्ध जीर्ण झाल्यानंतर, विरून गेल्यानंतर ते शरीर त्या जीवासाठी अयोग्य असतं. म्हणून जीर्ण शब्द वापरलेला आहे. इथे प्रत्येक जीर्ण शब्दाचा अर्थ वृद्ध असा घेऊ नका. दुसरा मुद्दा, जुनं वस्त्र काढलं आणि नवीन वस्त्र परिधान करायचं आहे, म्हणजे हे शरीर सोडलं आणि नवीन शरीर स्वीकारायचं आहे. या मधल्या परिस्थितीमध्ये मला नवीन शरीर कसं मिळणार आहे हे माहित नसतं, कोणतं मिळणार आहे हेही माहित नसतं, काय कार्य करायचं आहे हेही माहित नसतं. पूर्व संस्कारानुरूप आणि पूर्व वासनानुरूप आम्हाला ते स्वीकारावं लागतं. त्यामुळे एक भय असतं. म्हणून तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. ज्याला माहिती आहे की मी आत्मा आहे आणि माझ्यावर शरीर अवलंबून आहे, मी शरीरावर अवलंबून नाही, तर शरीर नाही म्हणून त्याला भीती वाटत नाही, नाही आणि नाही. खूपदा असं होतं की एखादी गोष्टीची आम्हाला सवय झाली की मग ती गोष्ट नसेल तर कसं? भीती वाटते, काय होईल? अहो, साधा मोबाईल जर हरवला किंवा आपल्या जवळ नसला तर वेळेवर मी कसं करीन असं वाटतं. म्हणजे मोबाईल शिवाय मी राहू शकत नाही असं वाटतं आपल्याला, तर शरीराशिवाय राहू शकत नाही हे वाटतं, याच्यात नवल नाही. पण ज्ञान झाल्यानंतर लक्षात येतं की शरीर हे माझं आहे, मी शरीर नाही. हा दृढ संस्कार एकदा अंतःकरणामध्ये झाला की स्थूल शरीराचा त्याग करत असताना जीव गुदमरत नाही, कारण तो आत्मरूप झालेला आहे. तो वासनारूप शरीराच्या भोवती घोंगावत नाही. आता वस्त्र बदललं तर वेशधारी पुरुष बदलला का हो? नाही. तो दुसऱ्या वेशामध्ये प्रवेश करतो तरी पुरुष बदलला का हो? म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात असला तरीही जाणारा बदललेला नाही. त्याप्रमाणे आत्मा वेशधारी आहे. आत्म्याला शरीर बदलल्याने काहीही फरक पडत नाही, पण शरीराला आत्मा आतमध्ये आल्याने फरक पडतो. शरीराचं अस्तित्व आत्म्यावर अवलंबून आहे, पण आत्म्याचं अस्तित्व देहावर अवलंबून नाही. म्हणून देह आत्म्याला स्पर्श करत नाही. देह आणि आत्मा यांच्यामध्ये एक अंतर आहे. आत्म्याच्या अधिष्ठानावर देह राहतो, पण देहावर आत्मा अवलंबून नाही. म्हणून शरीर गेल्यानंतर सुद्धा
निरुपाधिक आत्मा जसाच्या तसा राहतो. शरीर त्यागाने आत्म्याचा त्याग होत नाही, आत्म्याचा अभाव सुद्धा होत नाही. कुठे सांगतोय मी? शरीर त्यागलाय आणि नवीन शरीर घ्यायचंय. जुनं वस्त्र त्यागलाय, जीर्ण वस्त्र सोडलाय आणि नवीन वस्त्र परिधान करायचं आहे. अशा स्थितीमध्ये आत्म्याचा अभाव होत नसतो. आधीच वस्त्र टाकून दिलाय आणि नवीन वस्त्र परिधान करायचं आहे. वस्त्र म्हणजे शरीर. अशा वेळी असलेला आत्मा अभावात्मक नाही, भावात्मक आहे. म्हणून अस्ति इति उपलब्धव्यो. म्हणून आत्मा कायम सत्स्वरूप आहे. समजवण्यासाठी अस्ति इति उपलब्धव्यो असं सांगावं लागतं. थोडक्यात जीवात्म्याच्या दृष्टीने, पारमार्थिक दृष्टीने आत्मस्वरूपाने च्यावर शरीरे वस्त्राप्रमाणे येतात आणि शरीरे वस्त्राप्रमाणे जातात. पण एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असताना आत्म्याला कसलाही फरक पडत नाही. आत्म्यात कुठलाही बदल होत नाही, कारण तो अविकारी आहे, नित्य आहे, साक्षी आहे, कुटस्थ आहे, सत्ता रूपाने राहतो. म्हणून दृष्टांत दिलाय. काय दृष्टांत दिलाय? नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या दृष्टांतामध्ये एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवायची आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी, आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, आत्म्याचे तुकडे करू शकत नाही, शस्त्र आत्म्याला छिन्न विच्छिन्न करू शकत नाही. दुसरा मुद्दा सांगितलाय, नैनम दहती पावकः. वारा, पावक म्हणजे अग्नी, पावक म्हणजे अग्नी. अग्नी आत्म्याचं दहन करू शकत नाही. नैनम दहती पावकः न चैदम क्लेदयन्त्यापो. आणि पाणी आत्म्याला भिजवू शकत नाही आणि वारा आत्म्याला मारू शकत नाही. मारुतः म्हणजे वारा. वारा आत्म्याला वाळवू शकत नाही, सुकवू शकत नाही. मारू शब्द चुकला, सुकवू शकत नाही. पुन्हा मुद्दा घेतो, शस्त्र आत्म्याचे तुकडे करू शकत नाही, अग्नी आत्म्याला जाळू शकत नाही, पाणी आत्म्याला भिजवू शकत नाही आणि वारा आत्म्याला सुकवू शकत नाही. हे काय हो असं विचित्र, कसं काय सांगितलं हो? आणि म्हणजे काय हो? आता म्हणजे काय? आता ह्याचा थोडासा अभ्यास करू आपण. थोडासा, फार कठीण काहीच नाही. ज्याच्या साह्याने तुकडे तुकडे केले जातात त्याला शस्त्र असं म्हणतात. मान्य आहे का तुम्हाला? हो, मान्य आहे. अगदी मान्य आहे? हो, अगदी मान्य आहे. मग आता आपण मुद्दा घेऊ. आपल्या सगळ्यांसमोर हवा आहे अवतीभोवती. आपण सगळेजण ऐकायला बसलो आहोत. आपण आणि आपला मोबाईल याच्यामध्ये हवा आहे. आता हाताने ही हवा कापून दाखवा. हाताने ही हवा कापून दाखवा. कापली का? नाही कापली. का नाही कापली? या प्रश्नाचं काय उत्तर आहे तुमच्याजवळ? याचं उत्तर शास्त्र देतं. शास्त्र असं देतं की स्थूल गोष्ट सूक्ष्म वस्तूला कापू शकत नाही, नाश करू शकत नाही, घालवू शकत नाही. म्हणजे काय? आला प्रश्न. आता प्रश्न तर आले पाहिजे, परंतु त्या प्रश्नाचा उत्तरही शोधलं पाहिजे. एक दृष्टांत देतो म्हणजे मग लक्षात येईल. मातीचा घट तयार केला. मातीचा घट तयार केला. आता घट ही जगातली वस्तू आहे, पण जीव निर्मित वस्तू आहे.
आणि माती ही घटापेक्षा सूक्ष्म आहे, कारण ती ईश्वर निर्मित आहे. सूक्ष्म मातीपासून स्थूल घट तयार झाला. समजलं आता बरोबर. घटाच्या तुलनेत माती सूक्ष्म आहे. आता लाकडाने किंवा दगडाने घट फोडून टाकता येतो, पण दगडाने माती नाही फोडता येत. दगडाने घट फोडता येतो, दगडाने माती फोडता येत नाही. म्हणजे स्थूल वस्तूंनी सूक्ष्म वस्तू तोडता येत नाही, पण सूक्ष्म वस्तूंनी स्थूल वस्तू तोडता येते. उदाहरणार्थ, पाण्याने मातीचं ढेकूळ नाहीसं करता येतं. सूक्ष्म वस्तू पाणी आहे. आत्मनः आकाशः संभूतः. आकाशात वायू, सगळ्यात सूक्ष्म काय आहे? आकाश, मग वायू, मग अग्नी, मग जल आणि मग पृथ्वी. म्हणून पृथ्वीचा जलामध्ये नाश होऊ शकतो, पण पृथ्वी जलाचा नाश करू शकत नाही. जल पृथ्वीचा नाश करू शकतो. म्हणजे स्थूल वस्तू सूक्ष्म वस्तूचा नाश करू शकत नाही. स्थूल वस्तूकडून सूक्ष्म वस्तूची छेदन क्रिया होऊ शकत नाही. आत्मा निरवयव असल्यामुळे आत्म्याला स्थूल शस्त्र मारू शकत नाही. म्हणून नैनम छिन्नंती शस्त्राणी. म्हणून मला कोणी मारू शकत. लक्षात आलाय? नैनम दहती पावकः. आता दुसरा मुद्दा, अग्नी त्याला भस्मसात करू शकत नाही, कारण आत्मा कसा आहे? सूक्ष्म आहे. त्याच्यापासून आकाश झालं, आकाशापासून आत्मनः आकाशः संभूतात, आकाशात वायू, वायूर अग्नी, अग्निर आपः, आपः पृथ्वी. आता देह पृथ्वी तत्वाचा आहे. मग पृथ्वी तत्वाचा असल्यामुळे त्याच्यापेक्षा सूक्ष्म असलेलं अग्नी तत्व देहाचा नाश करू शकतो, पण अग्नी तत्वापेक्षा सूक्ष्म असलेलं आत्मतत्व अग्नीमुळे नाश पावू शकत नाही. म्हणजे स्थूल तत्व सूक्ष्म तत्वाला मारू शकत नाही, पण स्थूल तत्व जे आहे ना, ते सूक्ष्म तत्वात संपू शकतं. म्हणून अग्नी देहाचा दाह करू शकतो, शरीराचा दाह करू शकत नाही. आत्म्याचा दाह होत नाही. मग आता आत्म्याला जर दाह नाही, आत्म्याला जर त्रास नाही, बाह्य स्थूल वस्तूपासून आत्म्याला त्रास होत नाही, तर मग मी जगामध्ये त्रास करून घ्यावा का? मी स्वतःला आत्मा मानतो आहे तर. फार कटकटी असतात. नको वाटतं, जगणं नको वाटतं, जीवन नको वाटतं, अशी भाषा असावी का हो? फार शरीर थकलाय, आता नाही जगत मी, असं चालतं का हो? आणि म्हणून अग्नी देहाला जाळू शकतो, पण आत्म्याला जाळू शकत नाही. आता वायू, आत्मा निरवयव आहे, म्हणून आत्मा ला वायू वाळवू शकत नाही. पाणी आत्म्याला भिजवू शकत नाही. थोडक्यात वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे माझ्या देहाचा नाश करू शकतात, पण आत्म्याचा नाश करू शकत नाही. 5 महाभूतापैकी आकाश सोडलं तर 4 महाभूत कार्यरत आहेत नाश करण्यासाठी, पण आकाश कोणाचाही नाश करत नाही. आणि त्याच्यापेक्षाही आत्मा सूक्ष्म असल्यामुळे आता हे 4 महाभूत आकाशाचा नाश करू शकत नाही, तर आकाशासगट हे 5 महाभूत आत्म्याचा नाश करतील का हो? शक्य नाही, कारण आत्मा 5 महाभूतांपेक्षाही सूक्ष्म आहे. म्हणून तो विश्वाचा अधिष्ठान आहे. म्हणून आत्म्याचा नाश होत नाही. निरवयव, असंग, अपरिणामी, अस्पर्शी असल्यामुळे आत्म्याचा कुणीही नाश करू शकत नाही. म्हणून आत्म्याला कुठलंही दुःख होत नाही. पुढच्या श्लोकात काय म्हटलंय त्याने? अक्लेद्योयम, क्लेश नाही आहे त्याला, क्लेद नाही होऊ शकत त्याला. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक तीनही ताप राहत नाही.
मग मला असले पाहिजे का हो? आता मी भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहे, मी आत्मा आहे हे समजलेलं आहे आणि नैनम छिंदंती मला पाठ आहे. मग आता मला क्लेश व्हायला पाहिजे का? नाही. म्हणून कुणाच्या त्रास देण्याने मी वैतागता उपयोगी नाही. म्हणून आत्म्याला कोणतंही दुःख नाही, आत्म्याला कुठलाही क्षोभ नाही. म्हणून पंडितः न अनुशोचंती. पंडित कधी शोक नाही करत. अशोचानन व शोचत्व प्रज्ञावादांश भाषते. गतासून अगतासूंश्च नानुशोचंती न अनुशोचंती पंडिताः. किंवा तथा देहांतर प्राप्ती. पहिलं वस्त्र काढलं आहे आणि दुसरा नवीन देहरूपी वस्त्र धारण करायचं आहे. मधली जी अवस्था आहे धीरस्तत्र न मुह्यती. त्या ठिकाणी धैर्यवान नाहीसा घाबरत नाही, विचलित होत नाही. म्हणून आत्मज्ञानी पुरुष कधीही शोक करत नाही. शोकम तरती. म्हणून पुरुष कोणत्याही आघात लीलया सहन करू शकतो. म्हणून ईश उपनिषदात सांगितलंय तत्र को मोहा को शोका एकत्व मनुपश्यताम. आणि म्हणून पुढच्या उपनिषदात सांगितलंय ततो न विजुगुप्स्यते. मग आता तो कोणाची विजुगुप्सा करत नाही, मत्सर करत नाही आणि तो जात नाही. म्हणून शोकही नाही, त्याला मोहही नाही. या श्लोकांचा अभ्यास केल्यानंतर मी मरत नाही हे समजल्यामुळे मला कशाचाही शोक होता कामा नये. इतरांच्या वागण्यामुळे मला दुःख होता कामा नये. इतरांनी कसं वागावं? त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते वागणार आहेत. ते काही बदलणार आहेत का? नाही. मग मला काय केलं पाहिजे? तसं वागणं. कसं वागलं पाहिजे? शोक न होणाऱ्या स्थितीत मला राहिलं पाहिजे. समोरचा जग बदलणार नाहीये, मला बदलायचं आहे आणि विचारांनी बदलायचं. देह परिस्थिती बदलणार नाही, घरातली परिस्थिती बदलणार नाही, जगातली परिस्थिती बदलणार नाही, पण माझी मनस्थिती नक्की बदलेल. विचाराने शनैही उपरमेत बुद्ध्या. शनैही उपरमेत बुद्ध्या. आणि मग आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. मी आत्मा आहे, त्याच्यामुळे मला कधीही नाश पावत नाही, मला कोणी जाळू शकत. एवढी निर्भयत्वाची खात्री आहे. आश्वासन नाही आहे, खात्री आहे. पहिले अनुभव घ्या. केव्हा? जगत असताना. मेल्यानंतर अनुभव घ्यायचा नाही आहे. म्हणून हे श्लोक स्मशानातले नाही आहेत, जगत असतानाचे श्लोक आहेत. जिवंत असतानाचा आनंद घ्या की मी कधीच मरणार नाहीये. अरे माझं शरीर जाईल, मी जाऊ शकत नाही. म्हणून मला नाव दिलंय माऊलीनी चैतन्य नाथे. असा चैतन्याचा नाथ मी आहे, चैतन्याचा स्वामी मी आहे, सच्चिदानंद स्वरूप मी आहे. शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आजपासून श्री कृपा प्रकाशन नागपूर यांनी माझे 3 दिवसीय प्रवचनमाला नागपूरला आयोजित केली आहे, ज्याच्यासाठी मला निघायचं आहे. म्हणून हा विषय या ठिकाणी थांबवतो आणि सगळ्यांना मी रामकृष्ण हरी म्हणून मी मीटिंग मधनं बाहेर येतो आणि लगेच प्रस्थान करतो. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद नागपूरच्या प्रवचनासाठी असू द्या. आनंदाची गोष्ट म्हणजे नागपूरच्या श्रीकृपांनी डॉक्टर काकांना जाऊन कल्पना दिली की असे असे प्रवचन आहेत आणि डॉक्टर काकांनी आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. काकांचा आशीर्वाद प्राप्त करून मी प्रवचनाकरता जातोय. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी काका. आज रात्रीला दासबोध आहे. रामकृष्ण हरी. शैला काकू लुले दासबोध घेणार रात्रीला 9 वाजता.
हो या राम गोष्टीची आठवण असू द्या. हो. रात्रीचा दासबोध होईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काका रेकॉर्डिंग स्टॉप करायचं राहील. काका रेकॉर्डिंग स्टॉप करायचे. काका मला वाटतं हे लेट झाले त्यांना सांगावं लागेल.